ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विठ्ठल पाटील सविता पुजारी जनतेच्या घराघरात आणि मनातही। प्रभाग 5 मध्ये कपबशीचा झेंडा। प्रभाग 5 मधील निवडणूक प्रचाराला चांगलेच उधाण आले असून शिवशाहू प्रणित यादव पॅनलचे उमेदवार विठ्ठल पाटील व सविता पुजारी हे जनतेपर्यंत पोहोचत सर्वसामान्यांच्या मनात विश्वासार्ह निर्माण करून झेप घेत आहेत। विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराचा निर्धार समावलेले मुद्दे मांडत नागरिकांच्या अपेक्षा, समस्या व सूचनांची माहिती घेत मतदारांशी घट्ट नाते निर्माण करत आहेत। आज काढण्यात आलेल्या भव्य जनसंवाद यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी बोलताना पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज यादव म्हणाले की यादव पॅनेलने सदैव जनतेसोबत राहण्याची भूमिका जपली आहे। आमचे उमेदवार सक्षम, कर्तव्यदक्ष आणि समाजाभिमुख आहेत, म्हणूनच या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे। आज झालेल्या चिन्ह वाटपात नशिबानेही सोबत दिली असून पॅनेलला कपबशी हे जनसामान्यांना भिडणारे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। स्वच्छ, पारदर्शी आणि सर्वसमावेशक विकास करण्याचे आमचे ध्येय आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान जनसंवाद यात्रेमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। प्रचारातून कपबशीचे चिन्ह विशेष लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र प्रभाग 5 मध्ये उमटत आहे। प्रभाग 5 मध्ये विठ्ठल पाटील, सविता पुजारी यांच्या प्रचाराला मिळत असलेला वाढता जनसमर्थनाचा ओघ विरोधकांसाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरत आहे। जनतेचा उत्साह, उमेदवारांचा आत्मविश्वास आणि कपबशीची लाट यामुळे वातावरण ढवळून निघाला आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, शिरोळ। उद्घाटलेल्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या 2 तारखेला मंगळवारी मतदान आहे आणि आपलं शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेल अतिशय सक्षमपणे लोकांच्या पर्यंत पोहोचत आहे। आम्ही या ठिकाणी जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे आणि जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांच्या अडीअडचणी, समस्या सगळ्या समजून घेत आहोत आपण आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आमच्या पॅनेल लावलेला आहे। आमच्या पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिता सतीश कांबळे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंत आपले 20 उमेदवार आहेत। 20च्या 20 सक्षम उमेदवार आपल्या या ठिकाणी काम करत आहेत। आत्तापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये आमच्या पॅनेलनं आघाडी घेतलेली आहे। आजसुद्धा चिन्ह वाटपमध्ये सुद्धा या ठिकाणी नशिबानं आम्हाला साथ देऊन या ठिकाणी कपबशी चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। येणाऱ्या 2 तारखेला कपबशी चिन्हावरती आमच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 21 उमेदवार या ठिकाणी प्रचंड मत या ठिकाणी विजयी होतील आणि शिरोळचा जो उर्वरित विकास आहे, स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे कारभार होईल। लोकांना त्या ठिकाणी मान सन्मान मिळेल आणि शिरोळचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले जातील, एवढी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही